दरम्यान कोकाटे या अगोदर देखील अनेकदा वादात सापडलेले आहेत. काय त्यांचे वाद होते आपण जाणून घेऊया. असा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. शेतकऱ्यांचा असं नाही की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची जर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे त्याची पंचनामे करणं अवघड आहे. ते नियमात बसत नाही. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिले. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाठीगी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावाचे सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात. आपण चुकीचा संदेश. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा की नाही, दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहे.